यानंतरची बातमी आहे तळ कोकणातून चिपळूण पिंपळी कॅनॉल इथं तिहेरी अपघात झालाय। भरधाव चारचाकीनं त्या रिक्षाला धडक दिली आणि या अपघातामध्ये 5 जण जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे। चिपळूण कराड महामार्गावरती वाशिष्ठी डेअरी जवळ पिंपळी कॅनॉलवरती ट्रक, थार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। यामध्ये मयत झालेल्या त्याच 5 जणांमध्ये एका लहान मुलीचा सुद्धा समावेश आहे। थार चालकानं रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर हा भीषण अपघात झाला। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे सध्या आपल्या सोबत आहेत। रवींद्र, नेमका हा अपघात कोणत्या कारणामुळे झाला आणि आता या संदर्भामध्ये आता सध्या पोलीस कशा पद्धतीने तपास करतात? इथे जर आपण बघितलं तर अतिशय भीषण अपघात आहे, दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। काल मध्यरात्रीची घटना आहे। वाशिष्ठी डेअरीच्या इथं चिपळूण कराड रोडवरती हा तिहेरी अपघात झालेला आहे। ट्रक, कार चालक आणि रिक्षा यांच्यामध्ये अपघात आहे। थार चालक आहे याच्या कौटुंबिक वादामुळे गाडीचा जो स्पीड आहे तो थार चालकाने वाढवला होता आणि तो जाऊन पुढे असलेल्या रिक्षाला पाठीमागून ठोकलेला आहे आणि तीच रिक्षा ट्रकवरती आदळली आहे। तर ज्या रिक्षामध्ये पॅसेंजर बसले होते त्याच्यामध्ये 2 महिलांचा समावेश आणि एक बालकाचा आणि रिक्षा चालकाचा असं जागीच ठार झालेला आहे आणि जो थार चालक आहे याचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। मात्र एकाच्या कौटुंबिक वादामुळे या चौघांचा मृत्यू आहे तो दुर्दैवी झालेला आहे। पोलीस घटनास्थळी गेले होते। क्रेनच्या साहाय्याने तिथली जी वाहन आहे ती बाजूला काढण्यात आली होती कारण वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती। सिद्धेश, पण रवींद्र, या संदर्भामध्ये आता ज्या थार चालकानं जी हा अपघात घडवून आणलेला होता त्याच्यावरती आता कारवाई केली गेलेली आहे का? अगदी थोडक्यात. थार चालक आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे। मात्र त्याची जी पत्नी होती तिला जबरदस्तीने त्यांनी गाडीत भरलं होतं। ती पत्नी आता सध्या जवळच्याच रुग्णालयामध्ये अधिक उपचारांसाठी आहे। पोलीस अधिक तपास करतायत। हो, धन्यवाद रवींद्र, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।